आज महाशिवरात्री, शिवशंभोचा गजर करण्याचा दिवस. जामनेर तालुक्यातील सर्वच महादेवाच्या मंदिरात आज भक्तांची मंदियाळी लागून राहिली आहे. जामनेर शहरात नगरखान्याजवळून वाहणाऱ्या कांग नदीच्या काठावर पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरात आज आपण दर्शकांच्या आणि शिवशंभोच्या भेटीला आलो आहोत. हे मंदिर पुरातन असल्याने भाविकांची श्रद्धा याशी जोडली गेली आहे. सकाळपासूनच भाविकांनी शिवशंभोचा गजर करत महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेतले. महादेवाला दुधाचा जलाभिषेक करण्यात आला. महिला भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सकाळपासून भाविकांची सुरू असली गर्देरी सायंकाळपर्यंत सुरूच होती. जामनेर शहरातील हे एक पुरातन महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात श्री हनुमानाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, श्री रामाची मूर्ती आहे, श्री महादेवाची पिंड आहे, नंदीची पिंड आहे. याच बरोबर मंदिराच्या बाहेर पुरातन अशा महादेवाच्या 3 मूर्त्या दिसून येतात. वास्तविक पाहता या मूर्त्यांचे जतन आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मूर्त्या उन्हात आणि पावसात आहे त्याच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे त्यांची झीज होत आहे. कुणीतरी सामाजिक संस्थाने म्हणावा किंवा कुणीतरी योग्य दात्याने या मूर्त्यांची देखभाल घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जामनेर शहरातील हे एक पुरातन मंदिर असून या मंदिराचे जीर्णोद्धार व्हावे अशी मागणी यापूर्वी देखील या भागातील नागरिकांनी केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन याकडे लक्ष दिले असून नजीकच्या काळात आपण या मंदिराचे जीर्णोद्धार करू आणि नूतन वास्तूत रूपांतर करू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी या त्यांच्या आश्वासनाची आठवण तर भाविकांना होते. आज जामनेर शहरातील सर्वच शिवशंभोच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी लागलेली दिसून येत आहे. या मंदिरातील ही लक्षवेधी श्रीरामाची मूर्ती, हनुमानाचे तैलचित्र, भाविकांची गर्दी, महिला भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग यात दिसून येत आहे. महाशिवरात्री म्हटली की भाविकांची गर्दी येणारच. कांग नदीच्या काठावरील हे मंदिर पुरातन म्हणजे माझ्या माहितीनुसार सुमारे 150 वर्षापूर्वीचे असावे असे म्हटले जाते. या त्या जुन्या मूर्त्या आहेत ज्यांची देखभाल आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे. या मूर्त्या मंदिराबाहेर पडून आहेत. या मूर्त्या कुठून आल्या, कोणी आणल्या याबद्दल वेगळी माहिती नाही.